नमस्कार मित्रांनो. संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी असतील, विधवा महिला लाभार्थी असतील, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी सोबतच ज्येष्ठ नागरिक असतील आणि आजारी लाभार्थी, या सर्वच लाभार्थ्यांकरिता आजचा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे. बरेचसे व्हिडिओ तुम्ही युट्यूबवर पाहिले असतील की मतदार यादीमध्ये नाव असणं गरजेचं आहे. या मागचं तात्पर्य काय आहे हे आजच्या या व्हिडिओ मधून मी तुम्हाला माहिती देणार आहे. तर बघा मित्रांनो, बरेचसे व्हिडिओ युट्यूबवर अपलोड होत आहेत. जर तुम्ही मतदार यादीमध्ये नाव आहे किंवा नाही याची पडताळणी करून घ्या, अर्थात पडताळणी करून घ्यायची आहे. जर तुम्ही पडताळणी केली नाही किंवा तुमचं नाव मतदार यादीतून वगळण्यात आल्यास ही योजना बंद होऊन जाईल असं नाही आणि लवकरही बंद होऊ शकते असंही नाही. त्याला काही काळ आणि वेळ जातोच मित्रांनो, बरोबर ना? तर तुम्हाला आता करायचं काय आहे हा तुमच्या पुढे मोठा प्रश्न असेलच. त्याविषयी मी संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणारच आहे. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, महाराष्ट्र राज्य सरकारचे जे महसूल मंत्री विभागाचे अधिकारी आहेत, चंद्रशेखर बावनकुळे साहेब, यांनी एक स्टेटमेंट दिलेले आहे की पुढील 20 वर्षापर्यंत ही यादी तयार होणार नाही. तुमच्या मुलाबाळांचं ऍडमिशन होणार नाही. तुम्ही जिवंत असून सुद्धा तुम्हाला कसलाही हक्क मिळणार नाही किंवा अधिकार दिला जाणार नाही. या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आता महत्वाच्या मुद्द्याकडे आता आपल्याला वळायचं आहे. ठीक आहे. तर विनंती आहे, चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, इतरांपर्यंत माहिती शेअर करा. बघा मित्रांनो, एका गोष्टीचा जर आपण विचार केला तर आजच्या या अलीकडच्या काळामध्ये मुलांच्या शिक्षणाकरिता आई वडिलांचं जे काही प्रूफ लागतं, म्हणजे मतदान कार्ड असेल, आधार कार्ड असेल, आहे ना, अशा सर्व डॉक्युमेंट्सची मुलाबाळांना शिक्षणाच्या वेळेला लागतच असते आणि ते पुढे सुद्धा लागू शकतात. तर आता तुम्हाला करायचं काय आहे आणि पडताळणी कुठे करायची आहे? तुम्ही तुमच्या ग्रामपंचायत मध्ये यादीमध्ये नाव आहे किंवा नाही ते पाहायचं आहे. जर नसेल तर करायचं काय? सोपा पर्याय आहे मित्रांनो तुमच्याकडे. जर तुमचं नाव मतदार यादीमध्ये नसेल तर तुमच्या गावातल्या अंगणवाडी सेविका असतील, आहे ना, किंवा कुठले एखादे शिक्षक असतील, शिक्षकांपेक्षा म्हणण्याऐवजी हे काम अंगणवाडीच्या ज्या सेविका असतात त्यांच्याकडे हे काम सोपवण्यात आलेलं आहे. तर तुम्हाला त्यांच्याकडे एकच डॉक्युमेंट घेऊन जायचं आहे. जर तुम्ही पती पत्नी असाल तर दोघांचं आधार कार्ड आणि एक पासपोर्ट घेऊन जायचं आहे. जर तुम्ही अविवाहित असाल, म्हणजे लग्न झालेलं नसेल, तर तुमच्या घरातील जेवढेही नागरिक असतील सर्व नागरिकांचे आधार कार्ड आणि सगळ्यांचे एक पासपोर्ट फोटो घेऊन अंगणवाडीच्या ज्या सेविका आहेत त्यांच्याकडे घेऊन जायचं आहे आणि तिथे तुमचा फॉर्म भरला जाईल. लक्षात घ्या काय बोलतोय, तिथे तुमचा फॉर्म भरण्यात येईल. याकरिता लग्न झालेल्या जोडप्यांकरिता प्रश्न विचारले जातील. जर स्त्री असेल तर तिला तिच्या आईचे नाव, वडिलांचे नाव विचारण्यात येईल आणि पतीला सुद्धा आई वडिलांचं नाव विचारण्यात येणार आहे. जर तुम्ही दोघांनी योग्य ती माहिती दिली तर तुमचं नाव मतदार यादीमध्ये येऊन जाईल. तर ही होती आजची महत्वाची माहिती. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा. मी भेटतो एका नवीन व्हिडिओ सह आणि नवीन मुद्द्यासह. तोपर्यंत मला द्या रजा. जय हिंद, जय महाराष्ट्र.